खरं आहे, निसर्ग आपले वेगवेगळे रंग दाखवत असतो आणि त्यात होरपळून निघतो तो आपला बळीराजा. सोलापूरसाठी वरदायी असलेल्या उजनी धरणात विक्रमी 122 टीएमसी इतका पाणीसाठा झालाय. मात्र परतीच्या पावसानं सोलापूर जिल्ह्याला चांगलाच फटका दिलाय. सोलापूर जिल्ह्यात यंदा परतीच्या पावसानं सगळीकडे पाणीच पाणी केलं. सोलापूर जिल्ह्यातल्या सीना, नागझरी आणि भीमा दुथडी भरून वाहू लागल्यात. त्यामुळे नदीकाठच्या 117 गावांना पूर येऊन 1700 हेक्टर शेतीला त्याचा फटका बसलाय. तर काही गावातल्या 6000 घरांची अंशतः पडझड झाली आहे. बार्शीच्या वैराग जवळच्या राळेरास नागझरी नदीवरचा पूल वाहून गेल्यानं एसटी बसच्या दररोजच्या 425 फेऱ्या रद्द कराव्या लागल्यात. पावसामुळे उजनी धरण 110% भरलंय, तर सीना, कोळेगाव, बंधाराही 98% भरलाय. बार्शी सोलापूर म्हणजे आता सोलापूर राळेरसपर्यंत रस्ता असताना मुख्य म्हणजे राळेरस ते वैराग हा रस्ता बंद झालेला आहे. इथं जर कोणाला इमर्जन्सी केसेस वगैरे दवाखान्यात वगैरे जायचं म्हटलं तर शक्यच नाही. म्हणजे असं 10-15 मिनिटाच्या रस्त्याला जर एक तास जर न्यायला लागलं तर त्याची गैरसोय. शाळेचे विद्यार्थी, एक स्कूल बस आमच्यातली बंदच आहे सध्या. ही काढायचं कसं काही काळी पडली, सोयाबीन उडीद गेला, मका गेली, ही सगळी पिकं चालली. ती आता ती पिकं काढायची, पुन्हा ती गोळा करायची, वाहनाची सोय नाही, जनावर पडायला ती. हा रस्ता वाहून जाणार आहे ह्याची सगळ्यासनलाच माहिती होती, गावातल्या लोकांसनला, आणि शेवट गेलाच. ढेरे साहेब त्यांना मी कॉल केला किंवा म्हणलं ही रस्ता तर वाहून गेलेला आहे, मग आता ह्याच्यावर पुढची कार्यवाही काय. तर त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की ज्यावेळी पाणी व्हायचं बंद होईल त्यावेळेस आम्ही एका दिवसात रस्ता चालू करू म्हणले. पण पाणी व्हायचं बंद जर 15 दिवस नाही झालं तरी 15 दिवस रस्ता बंदच राहणार का. तर याच्यासाठी आता आमची काहीतरी तात्पुरती तरी सोय त्यांनी करणं गरजेचं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.